पप्पा. ओ पप्पा. ओ पप्पा. हा. काय तुम्ही दिवसभर मोबाईलच बघत बसा. अहो तुम्ही रिटायर झाले म्हणून तुम्ही निवांते, मला कामाला जायचंय ना पण. आणि ती गाडी साफ करायला सांगितली होती, घेतली का करून साफ? हो हो सांगितली, करून घेतली साहेब. आणि ते दुपारी पोरग्याला शाळेतून घेऊन यायचंय, राही ना लक्षात? हा राईट, घेऊन येतो. अरे, आला क्रिश तू? अहो काय आला बाबा, एवढा वेळ लागतो दरवाजे उघडायला? रिकामं घरी बसलेत तरी तुम्हाला दरवाजे उघडाय एवढा वेळ लागतो? एकतर कामं करून यायची आम्ही. अरे कृष्णा, काय बोलतोय बापाची असं? सकाळपासून बघतोय तू असं बोलतोय. असं नाही तर कसं बोलू मग मी? ह्यांच्याकडून एक काम धड होत नाही. ह्यांना माहिती आहे का नोकरीमध्ये किती टेन्शन असतं ते? अरे पण कृष्णा, राहू दे बाळा. ह्याला वाटतंय हा एकटाच नोकरी करतोय. ह्याला वाटतं की बापाने आजही नोकरी करावी आणि सगळे पैसे पगार ह्याच्या हातात आणून द्यावा. रिटायर झाल्यावर म्हटलं जरा आराम करेल मी. आम्ही नवरा बायकोनी दिवस रात्र कष्ट केले, भाड्याच्या घरात राहिलो, तुम्हाला सुखसुविधा, तुमच्या उच्च शिक्षणासाठी रिटायरमेंटच्या पैशामधनं हे घर घेतलं, तुम्हाला गाड्या घोड्या घेतल्या, हे दिवस बघण्यासाठी. जा तुझ्या त्या मित्रांना जाऊन विचार, जे आजही भाड्याच्या घरात राहतात, बसनी रोज ये जा करतात, महिन्याच्या शेवटी किती शिल्लक राहते त्यांच्याकडे विचार. हे तुम्हाला सगळं रेडीमेड मिळालंय, आयतं मिळालंय, म्हणून तुम्हाला याची किंमत नाही आहे. तुम्हाला खर्चच काय? घराचे लाईट बिल मी भरतो, घराचा किराणा मी भरतो, तुझ्या गाडीचे हप्ते मी भरतो, आणि तरी तू मला म्हणतो घरी रिकामा बसून राहतो. आणि असंच जर मला घरात राहायचं असेल तर मला ह्या घराचं भाडं द्यायचं उद्यापासून, तू किराणा तू भरायचा, लाईट बिल तू भरायचं. हे करू शकशील तू? अख्खं आयुष्य तुझ्या आईनी आणि मी कष्टात काढलं का? तर आमची मुलं सुखात राहावी म्हणून. आणि आज मी 40 वर्ष कष्ट केल्यानंतर जर आरामात दोन मिनिटं बसतोय तर तुला ते खुपतंय, बघवत नाही तुला ते. माझं हे बोलणं तुला आज कळणार नाही. ज्यावेळेस तू माझ्या वयाचा होशील, तुझा मुलगा तुला हे प्रश्न करेल, त्यावेळेस तुला माझे शब्द आठवतील. आणि देव करो अशी वेळ तुझ्यावर कधी येऊ नये. बाबा, मला माफ करा, माझं चुकलं. मी तुम्हाला समजू नाही शकलो.